राष्ट्रमाता माजीराव साहेबांचा तुमचं आमचं नातं काय? जय भाऊ जय शिवराय. प्रथमतः बुलढाणा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज मातृतीर्थ सिंदखेड राजा या ठिकाणी प्रथमतः मी आई जिजाऊंच्या मूर्तीचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी नतमस्तक होण्याकरता आलो आणि निश्चितपणानं या जिल्ह्यामध्ये येत असताना माझी स्वतःची प्रामाणिक भावना होती की प्रथमतः ज्या जिजाऊंच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची निर्मिती करू शकले, प्रथमतः आई जिजाऊंच्या पवित्र स्मृतीस वंदन करावं आणि तिथूनच मग जिल्ह्याच्या पुढील कारभाराला सुरुवात करावी ही भावना यामागे निश्चितपणाने आहे. खरं तर बुलढाणा जिल्हा हा विदर्भाचं प्रवेशद्वार मानला जातो. हा जिल्हा म्हणजे भक्ती आणि शक्ती याचा सुरेख संगम म्हणून या जिल्ह्याकडे आपल्याला बघावं लागेल. कारण भक्ती म्हणलं तर शेगाव श्री गजानन महाराज की ज्या गजानन महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलन केलं, त्याचबरोबर स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आपल्या लोकांना मदत करण्याचं काम हे त्या काळी केलं. त्याचबरोबर आई जिजाऊंच्यामुळं शिवाजी महाराजांवर जे संस्कार झाले, जी त्यांना शिकवण मिळाली, त्यामुळं एक रयतेचं राज्य हे त्या ठिकाणी उभं राहू शकलं. अशा मातेला वंदन करण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे. डॉक्टर मंटे साहेब यांना विनंती आहे. गजाननजी घुले तालुका अध्यक्ष आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपण स्वागत करायचं आहे. कृपया एका बाजूने या आणि दुसऱ्या बाजूने पुढे बाहेर चला. श्यामभाऊ जाधव आणि लक्ष्मण भाऊ राठोड बंजारा माजी नगराध्यक्ष विष्णुभाऊ मेहत्रे यांना विनंती आहे, कृपया आपण समोर यावं. आणि आबांनी काल परवा आम्ही मंत्रालयामध्ये भेट झाली आणि आबांनी सर्वात पहिली इच्छा व्यक्त केली ती जिजामातेच्या दर्शनाची. तर मनापासून आनंद झाला. आपले आभार या ठिकाणी मानतो. आबा, जिल्ह्यामध्ये आपण पदार्पण करत असताना सुरुवातीलाच जिजामातेच्या दर्शनाला या ठिकाणी आलात आणि खरोखर काजी साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने जिल्ह्याची परिस्थिती आपल्या समोर ठेवली. आणि या मतदारसंघामध्ये अनेक अशा समस्या आहेत की ज्या आपल्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सोबत राहून या ठिकाणी सोडवायच्यात. नक्कीच आबा आपल्या रूपानं एक चांगला नेता आमच्या या जिल्ह्याला, एक पालकत्व चांगल्या पद्धतीचं आमच्या जिल्ह्याला या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकाला या ठिकाणी मिळालं आणि खरोखर अजितदादांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आबांचं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो. आबा, आमचा साखरखेडा तालुका निर्मितीचा प्रश्न त्या ठिकाणी राहून गेला आणि जिजामाता साखर कारखाना, सहकारी साखर कारखाना तो होता, आता तो प्रायव्हेट त्या ठिकाणी झालाय, परंतु आपल्याला त्याकडे लक्ष घालून तो जर सुरू केला तर आमच्या भागासाठी जिजामाती साखर कारखान्याच्या एका निमित्तानं एक नवीन संजीवनी आमच्या या भागाला मिळेल. त्यामुळे आपण त्याकडे विशेष लक्ष घालून तो आमचा मार्गी लावावा अशी मी सर्वांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. अनेक वेळा बोलण्याचे प्रसंग येतील, त्यानंतर अनेक मागण्या त्यासमोर ठेवण्यात येतील, तर कृपया करून आबा आमच्या मतदारसंघाकडे विशेष आपलं लक्ष राहावं अशी मी परत एकदा आपल्या सर्वांना आपल्याला विनंती करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं आबांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वजण आलात, आपले सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आदरणीय आबा यांना मी आपल्या मनोगत या ठिकाणी व्यक्त करावा अशी त्यांना विनंती करतो. परवा शिर्डीच्या शिबिरामध्ये त्यांनी जे जिल्ह्याच्या संघटनेवर आणि एकूणच राज्याच्या संघटनेवर जे भाषण केलं आणि संघटनेच्या प्रती तळमळ असणारा खऱ्या अर्थानं हा कार्यकर्ता आहे, नेता आहे, असे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय काजी साहेब, आपले माजी खासदार आदरणीय सुखदेवजी काळे साहेब,
त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे आपल्या मित्र पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य गणेशजी मांटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भगवानजी मुंडे, माजी नगराध्यक्ष देवीदास ठाकरे, काही माजी नगराध्यक्ष उपस्थित आहेत, त्यांची काही नावं यात आली नाहीत. ते सर्व सन्माननीय माजी नगराध्यक्ष आमचे गोंधळे साहेब, त्याचबरोबर माजी उपसभापती इरफान अली, प्रकाश गीते, संतोष खांडेभराट, त्याचबरोबर सुभाषराव दराडे, हाजी सिद्दीकी सेठ आणि असे अनेक या जिल्ह्यामधले किंबहुना या तालुक्यामधले, मग राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, रिपब्लिकन पार्टी आणि मित्र पक्ष यांचे सर्व सन्माननीय माजी पदाधिकारी, मान्यवर कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं माझ्या स्वागताकरता या ठिकाणी उपस्थित असणारे, मला आदरणीय असणारे आपण सर्व वडीलधारी, आमच्या लांब असणाऱ्या माता भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, खरं तर माझ्या दृष्टीनं आज एक आगळा वेगळा अनुभव आहे. बुलढाण्याला मी याच्यापूर्वी कधीच आलो नाही आणि मला पालकमंत्री पद बुलढाण्याचं मिळालं, परंतु बुलढाण्याचा इतिहास मात्र मला माहिती होता की ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, त्यांची माता की जिच्यामुळं, जिच्या शिकवणीमुळं, जिच्या संस्कारामुळं, जिच्या मार्गदर्शनामुळं हे रयतेचं राज्य त्या काळी स्थापन झालं, अशा माऊलीचा जिल्हा, लखोजी राजे त्यांचे वडील सुद्धा फार मोठे योद्धे हे या राज्यामध्ये होऊन गेले, त्यांचा हा परिसर आणि शेगाव श्री गजानन महाराज की ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्या काळी स्वातंत्र्य सैनिकांना या देश स्वातंत्र्य होण्याकरता मदत केली. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भामध्ये संपूर्ण राज्यभर या परिसरभर ज्यांनी अतिशय चांगलं योगदान दिलं, समतेची शिकवण दिली आणि एक चांगला समाज घडवण्याचं काम हे गजानन महाराजांच्या रूपाने झालं. ते संत श्रेष्ठ गजानन महाराजांचं शेगाव आणि मी मगाशीच म्हणलं, बुलढाणा जिल्हा म्हणजे शक्ती आणि भक्तीचा जिल्हा. म्हणजे एका बाजूला शक्ती ही की जिथं आपण ज्या भूमीमध्ये उभा आहोत आणि दुसऱ्या बाजूला शेगाव आणि शिवाय विदर्भाचं प्रवेशद्वार, इथून विदर्भाला सुरुवात होते, विदर्भाचं प्रवेशद्वार म्हणून आज आपल्या बुलढाण्याची जिल्ह्याची ओळख आहे. असा हा ऐतिहासिक आणि सर्वार्थानं परिपूर्ण असणारा या बुलढाण्याचं पालकमंत्रीपद मला मिळालं. मी महायुती सरकारचे नेते, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, ज्यांच्यामुळे हे पद मिळालं ते आम्हा सर्वांचे नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा, आपले दुसरे उपमुख्यमंत्री की जे माझ्या मतदारसंघातले, म्हणजे महाबळेश्वर तालुक्यामध्ये तरे म्हणून गाव आहे, कोयनेच्या बॅकवॉटरच्या पलीकडं, त्या गावामधलेच दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या नेते मंडळींमुळं या ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढारलेल्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मला मिळालं. हा मी माझा स्वतःचा बहुमान समजतो. एवढा ऐतिहासिक जिल्हा, सातारा जिल्हा सुद्धा माझा ऐतिहासिक आहे. आपल्याला काळेसाहेब सांगेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जी पहिली लढाई झाली, युद्ध, की जिथं अफझल खानाचा वध झाला, तो प्रतापगड सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये, महाबळेश्वर तालुक्यामध्ये. सातारा जिल्ह्याला सुद्धा ऐतिहासिक परंपरा आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा अनेक सरदार सातारा जिल्ह्यामधले होऊन गेले आणि छत्रपतींची राजधानी म्हणून साताऱ्याची ओळख आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे.
आणि या देशाला स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा या म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याकरता अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाची बाजी लावणारा हा माझा सातारा जिल्हा आणि या महाराष्ट्राला वैचारिक दिशा किंवा पुरोगामी महाराष्ट्र घडवण्याचं काम ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं ते चव्हाण साहेब सुद्धा माझ्या सातारा जिल्ह्यातले. त्यामुळं असा एक अनोखा संगम आज माझ्या सातारा आणि माझ्या बुलढाणा जिल्ह्याचा आहे. मी तर असं म्हणेन की जिजाऊंचा जन्म 12 जानेवारीचा आणि जिजाऊंची तुला सुद्धा सुवर्ण तुला ही जानेवारी महिन्यामध्येच आता 360वं वर्ष. आपली तारीख 29 तारखेला जिजाऊंची जी सुवर्ण तुला शिवाजी महाराजांनी क्षेत्र महाबळेश्वरला केली त्याला 360वं वर्ष याच महिन्याच्या 29 तारखेला पूर्ण होते. हा एक अनोखा योगायोग आहे असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही.